नमस्कार. तर मी आज कढी फोडणी करायला घेतली. त्या अगोदर सकाळी मी डाळ भिजत घालून मिक्सरमध्ये वाटून घेतली. त्याच्यामध्ये जिरं आणि मिरचीचं कूट घालून घेतलं होतं. नंतर मी एकीकडे कढी करायला घेतली, ज्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन मिरचीचं कूट घालून घेतलं आणि ते ताकमध्ये बेसन जे मिक्स केलं होतं ते घातलं, मीठ कोथिंबीर घालून आणि एक उकळी काढून घेतली चांगल्या प्रकारे. नंतर मी ते एकीकडे जे टाकलं त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर वगैरे जे मसाले लागले, हळद मीठ सर्व घातलं. नंतर मी ते चाळणीला तेल लावून आणि कढईमध्ये पाणी ठेवलं वाफवायला. नंतर असे बारीक बारीक छोटे छोटे फोडके करायला घेतले. नंतर मी झाकण ठेवून 15-20 मिनटं होऊ दिले. 15-20 मिनटानंतर काढून बघितले, आपले फोडके रेडी होते, खूप छान झालेले होते. आणि बघा इथे मी माझं कढी फोडक्याचं ताट रेडी आहे. नमस्कार. तर मी आज कढी फोडणी करायला घेतली. त्या अगोदर सकाळी मी डाळ भिजत घालून मिक्सरमध्ये वाटून घेतली. त्याच्यामध्ये जिरं आणि मिरचीचं कूट घालून घेतलं होतं. नंतर मी एकीकडे कढी करायला घेतली, ज्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन मिरचीचं कूट घालून घेतलं आणि ते ताकमध्ये बेसन जे मिक्स केलं होतं ते घातलं, मीठ कोथिंबीर घालून आणि एक उकळी काढून घेतली चांगल्या प्रकारे. नंतर मी ते एकीकडे जे टाकलं त्याच्यामध्ये कांदा